कोई एब्सेंट हुआ तो? क्लास रिकॉर्डिंग भेज दो। फीस कलेक्शन? ऑटोमेटिक। मार्केटिंग कैसे करेंगे? टीचमेंट वेबसाइट बना के देगा ना। टीचमेंट? अब पूरे इंडिया को मैथ्स पढ़ाओ सर। चाहे जैसी भी जरूरत हो, टीचमेंट पे टीचिंग आसान है। आज ही डाउनलोड करें टीचमेंट, इंडिया का नंबर 1 टीचिंग ऐप। मी माझ्या स्वतःचं उदाहरण देतो सगळ्यात पहिलं. 1997, 98, 99 साली मी MPSC ची तयारी करत होतो. 99 साली आणि 2000 साली सलग 2 वर्ष पेपर फुटत होते MPSC चे. आणि MPSC ची पोरं काय पद्धतीनं तयारी करतात मला माहिती आहे. मेस लावायची, मी सुद्धा पुण्यातल्या एका मेसला होतो. कसं बस ते काही कित्येक जण तर एक टाइमच जेवतात आणि त्याच्यातून तयारी करतात. स्टडी सर्कल असेल, चाणक्य असेल, राणाज असेल, तिथं क्लासला जातात आणि त्याच्यानंतर आपल्या गरीब आईबापाला त्यातून बाहेर काढण्याची स्वप्न ते पुढं पाहतात. तर कसं होतंय माहितीये का, म्हणजे आता ज्यांनी आत्महत्या केली त्याला आत्महत्या करू नको असं तर आत्ता सांगण्यात अर्थ नाही, कारण तो जीव आपल्यातनं गेलाय. फक्त त्या वाटेवर कुणी जाऊ नये म्हणून प्रयत्न केले. पण काय करणार रे, आपल्याकडे सामाजिक आणि जी परिस्थिती आहे ती तरुणांनी खरंच काहीतरी घेऊन जगावं अशी आहे का, याचा आपण मुळात विचार केला पाहिजे. स्वप्नील लोणकर, आज त्याची आई ज्या पद्धतीनं रडत होती, म्हणजे डोळ्यात पाणी येत होतं रे. 4-4 वेळा म्हणजे ते म्हणजे कंटाळून कित्येकदा ते मोबाईलवर पाहताना बंद केलं, कारण तिथं स्वतःची आई दिसायला लागली. 99 साली मी काय, पिट्या परदेशी काय, आम्ही मित्र ज्यावेळी MPSCचा 3-3 वर्ष अभ्यास करत होतो. मी नॅशनल प्लेयर आहे. आमचं वय निघून चाललेलं होतं आणि इथं पेपर फुटत होते. बरं, पेपर फुटण्याला प्रशासनातलीच लोक जबाबदार होती, विद्यार्थी कधी जबाबदार नव्हते. तर स्वप्नील आज आपल्यात नाहीये, याला जबाबदार कोण? म्हणजे तरुणांनी आत्महत्या करू नयेत, मित्रांनो आईवडिलांना जपा, त्यांची स्वप्न पहा, हे सांगणं सोपं आहे रे. पण ज्यावेळी म्हणजे माझ्या मनात कित्येक वेळा असा विचार आलेला आहे आत्महत्येचा, ज्यावेळी पेपर सलग 3-3 वर्ष फुटत होते, कोण माणसं ही फोडत होती, किती रुपयांसाठी फोडत होती, याचा पण विचार केला पाहिजे ना आपण सरळ. आणि मुळात ना आपली इथले ना या राजकीय सिस्टीम बदलल्या पाहिजेत. इतके बकवास लोक आपल्या नशिबात आलेली आहेत सगळीकडच. म्हणजे कुणालाही कुठलंही ताळतंत्र नाही, स्वतःच्या राजकारणात ते रमलेले आहेत. 6 महिन्यांनी हा पक्ष त्या पक्षाशी युती करतोय, तो पक्ष त्या पक्षाशी युती करतोय. आज हा इकडे जातोय, कार्यकर्ता आज ह्याच्यासाठी भांडतोय, उद्या त्याच्यासाठी भांडतोय, एकमेकांची डोकी फोडतोय. पुण्यामध्ये एका मोठ्या राजकीय पक्षाचं उद्घाटन झालं. खूप लोक आली, एका राजकीय पक्षाने टीका केली आणि काल तोच राजकीय पक्ष ते पाहायला गर्दी करून गेला होता. किती बकवास रे, किती बकवासपणा आहे हा. आणि हेच म्हणतो ना आपण, एक स्वरूप छाप ही समाज मनातल्या तरुणांवर उमटते. आणि स्वप्नील लोणकर सारखे तरुण जात आहेत आणि कुणाला कुणाचं काही पडलेलं नाहीये. परीक्षा झाल्या कधी, स्वप्नील पास झाला कधी, त्यांनी कर्ज कसं काढलं होतं, 2 वर्ष त्याला का नाही जॉब मिळाला, कुठल्या ह्याच्यात सत्ता गुंतली आहे नक्की, राजकारणी नक्की कुठल्या गोष्टीत गुंतले आहेत की तरुणांच्या करिअरची चिंता सुद्धा नाहीये त्यांना. शेतकरी मरतोय, MPSC UPSC केलेला तरुण मरतोय. अरे जगतोय कोण मग? राजकारणी. या देशात फक्त राजकारण्यांनी जगायचं का काय? त्यांच्या पोराबाळांनी, त्यांच्या नातेवाईकांनी जगायचं आणि सामान्य माणसांनी काय मरायचं? त्यामुळे ह्याचं पण आपण मुळात नाही ह्यांच्याबद्दल गोड गोड बोलणं बंद केलं पाहिजे बाबा आता. आणि ह्यांची गोड गोड भाषणं ऐकणं बंद केलं पाहिजे. नाहीतर शेतकरी मरणार, MPSC UPSC केलेले मरणार, काय आमचे कला क्षेत्रातली लोक मरणार, सगळे मरणार. जगणार फक्त राजकारणाशी संबंधित असलेली लोक. आज अशी राज्यात आणि देशात परिस्थिती आलेली आहे. त्यामुळे स्वप्नील लोणकरच्या आईच्या डोळ्यात बघा नक्की कुणाबद्दल आक्रोश आहे. मी अजिबात असं नाही टीका करणार की आता जे सत्तेत आहेत आणि जे सत्तेत नव्हते असे नाही, सगळेच एका माळेचे मणी आहेत. सगळ्यांनी अशी परिस्थिती आता निर्माण केलेली आहे की प्रत्येकाच्या मनात आत्महत्येचा विचार आहे. अगदी. आणि सरकार राज्यात
प्रत्येकाच्या मनात आत्महत्येचा विचार आहे का? सरकारला जाग येणार का, हाच या सगळ्यामधला महत्वाचा मुद्दा आहे. कारण प्रवीण तरडेजी, तुम्ही ज्या पोटतिडकीनं बोलताय, जे तुम्ही सुद्धा भोगलेलं आहे, तीच सरकारला जाग येणार का असा प्रश्न विचारला तर लोक कुत्री अंगावर सोडतील त्यांची ट्रोल करणारी. अगदी या सगळ्यामध्ये आपण बघतोय प्रवीण तरडेजी, तुम्ही खूप पोटतिडकीनं, तुम्ही सुद्धा हे सगळं भोगलेलं आहे. बोला बोला. मी काय म्हणतोय, प्रश्न विचारण्याची परिस्थिती निर्माणच ठेवलेली नाहीये. एक लक्षात ठेव, या देशात सामान्य माणूस रस्त्यावर यायला घाबरतोय. सामान्य माणूस जोपर्यंत रस्त्यावर येत नाही ना, तोपर्यंत यांची डोकी ठिकाण्यावर येणार नाहीयेत. लोकमान्य टिळक घराघरात जन्माला आले पाहिजेत, छत्रपती शिवाजी महाराज घराघरात जन्माला आले पाहिजेत, तेव्हा यांची डोकी ठिकाण्यावरती येतील. प्रत्येक माणूस छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतोय, प्रत्येक राजकारणाच्या तोंडात शिवाजी महाराजांचं नाव आहे. शिवाजी महाराजांचा कुठला गुण अंगीकारला यांनी? कळतंय का यांना? रयतेसाठी झटला तो राजा, आणि हे रयतेच्या मुळावर उठलेत राजकारणी. बरं, सगळे एका माळेच्या मणी येतात. मी कुठल्याही एका पक्षावर किंवा एका राजकारण्यावर टीका करत नाहीये. सगळे एका माळेच्या मणी आहेत, मी सगळ्यांवर टीका करतोय. म्हणून मी म्हटलं ना, सर्व समाज एक दिवस आत्महत्या करेल आणि राजकारणी फक्त जगतील या देशामध्ये. ही परिस्थिती आहे आपल्याकडं. अगदी प्रवीणजी, तुम्ही अतिशय पोटतिडकीने हे सगळे MPSC केलेला पोरगा जातो म्हणजे भविष्यातला एक प्रामाणिक अधिकारी मरतो. खरंय. आपण बघितलं की प्रवीण तरडे यांनी अतिशय महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत, आणि या सगळ्यामध्ये राजकीय पक्षांचे जे काही राजकारण होत आहे आणि राजकारण सुरू आहे एकंदरीत सगळ्याच विषयामध्ये, MP असेल किंवा MPSC असेल किंवा दुसऱ्या विषयांमध्ये, या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राग व्यक्त केलेला आहे प्रवीण तरडे यांनी. आपल्यासोबत अमोल कोल्हे सुद्धा आहेत. अमोल कोल्हे यांच्याशी संपर्क आपला तुटलेला आहे, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र प्रवीण तरडेजी, तुम्ही आता ज्या पद्धतीनं मुलांची हालत सांगितली, आपण बघतोय की MPSCचा अभ्यास करणारी ही सगळी मुलं गाव खेड्यातली आलेली असतात. कोण शेतमजुराचा मुलगा आहे, कोण शेतकरी कुटुंबातला मुलगा आहे, कुठंतरी 4 पैसे कर्ज काढायचं आणि पुण्यामध्ये अभ्यासाला यायचं. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेला अशी परीक्षा किंवा अशा नियुक्त्या 2-2 वर्ष अवलंबल्या जातात, त्यावेळी तो विद्यार्थी आणि त्याच्या कुटुंबावर येणारी परिस्थिती फारच भीषण असते. अरे, एक वेळचं मेसचं भाडं भरायला ज्यांना पैसे नसते ना, त्या पोरांना जाऊन विचारा. आणि आज त्या कष्टातनं त्या आईबापांनी जे पोरग वाढवलं ते नाहक गेलंय. फक्त याला जबाबदार कोण? याचा अभ्यास आपण करत नाही रे. कारण कसं आहे माहितीये का, या आत्महत्येचा अभ्यास करायच्या आत उद्या कुणीतरी आत्महत्या करणार आहे, त्या आत्महत्येचा अभ्यास करायच्या आत परवा कुणीतरी आत्महत्या करणार आहे. रोज माणसं मरणारच आहेत की रे. तुमचा एक पत्रकार तडफडून मेला, हॉस्पिटलमध्ये उपचार नाही मिळाला म्हणून आपण विसरून गेलो रे. कारण त्याच्या दुसऱ्या दिवशी अजून कोणीतरी तडफडून मेलं. काय माहितीये का, परिस्थिती भयानक. आणि आपल्याकडे बातम्या रोज घडतायत, आणि त्याच्यामुळे आपल्याला किंमत राहत नाहीये रे. आपण काहीतरी बघ, सगळे राजकारणी पण तळमळीने बोलतात. ते तळमळीने बोलत अशातला भाग नाहीये, तेही तळमळीने बोलतात. अरे पण तळमळीने करता काय? अगदी तुमच्याच हातात आहे की नाही रे. आता ह्यात मला आठवतंय 6 महिन्यापूर्वी काहीतरी आंदोलन झाली, याव झाली, परीक्षा घ्या, तमुक्षा घ्या. परीक्षा झाल्या, पण 6 महिन्यापूर्वीच्या परीक्षेसाठी भांडलो. 2 वर्षापूर्वी परीक्षा झाल्या. स्वप्नील काम याला. अरे येऊन बघा, मी SP कॉलेजला राहायचो, SP कॉलेजच्या समोरच्या एका खोलीमध्ये राहायचो. 4 जणांचं आम्ही कॉड बेसिसवर राहायचो. सगळे MPSC UPSC करणारे होते. एक दिवस जर परीक्षा पुढे ढकलली गेली ना, ढसाढसा रूम मध्ये रडताना पोरं आम्ही पाहिलेली आहेत. कारण का माहितीये का, परीक्षा अमुक एका तारखेला आहे, तोपर्यंतच बजेट खिशामध्ये असतं. परीक्षा 2 दिवसांनी जरी पुढे गेली ना, तरी ते 2 दिवस उपाशी राहावं लागतं त्या तरुण पोराला. कारण त्याची स्वप्न मोठी असतात. तुम्ही ना खरं विश्वास नांगरे पाटलांना ह्याच्याबद्दल विचारलं पाहिजे. असे दिवस रात्र अभ्यास करून ती लोक पुढे गेलेली आहेत. तुम्ही कृष्ण प्रकाश साहेबांना विचारलं पाहिजे, ज्यांनी MPSC साठी झगडलेले आहेत. खरं का माहितीये का, ते तेव्हा 425 रुपये भाडं असायचं मेसचं एक टाइमाचं. पण ते 425 रुपयाचं भाडं भरल्यानंतर मेसच्या बाईच्या म्हणजे हॉस्टेलला कॉड बेसिसवरच्या बाईच्या हातापाया पडावं लागायचं. ताई देतो ना, का मावशी उद्या देतो ना, परवा देतो ना पैसे. अशा पोरांची परीक्षा ज्यावेळी 2 दिवसांनी पुढे जाते,
त्यावेळी काय परिस्थिती आहे त्या पोरांना विचारा. आणि इथं तर 2-2 वर्ष तुम्ही एमपीएससी झालेल्या पोरांना नोकऱ्या देत नाहीत. नक्की कशात बिझी आहोत? सगळं चाललंय ना, सगळं योग्य चाललंय. हिवाळी अधिवेशनं चालली आहेत, उन्हाळी अधिवेशनं चालली आहेत, राजकारण्यांची लग्न चालली आहेत, एकमेकांच्या पक्षाच्या कार्यक्रमांना आणि उद्घाटन करायला यांना वेळ. आता तुम्ही कसं आहे, माझा स्वभाव तुला माहिती, मी बोलेल काहीतरी, उगाच काहीतरी बोंबाबोंब होईल. या सगळ्याला वेळ आहे यांना. आणि तरुणांच्या नोकऱ्या यांना वेळ नाहीये. अरे आज रोज गप्पा चालल्यात, हा पक्ष त्या पक्षाशी युती करणार, तो पक्ष दिल्लीत त्याला जाऊन भेटला, याचा नेता त्याला भेटला, त्याचा नेता याला भेटला, ह्याच्यासाठी वेळ आहे. आणि इथं तरुण पोरं मरतायत, त्यांच्या नोकऱ्यांच्या अपॉइंटमेंट द्यायला वेळ नाहीये. 13 आमदारांच्या नियुक्त्या होण्यासाठी रोज राज्यपालांकडे जात आहेत आणि ह्यांना वेळ नाहीये. एमपीएससी युपीएससीच्या पोरांच्या नोकऱ्यांसाठी वेळ नाहीये. दिल्लीमध्ये तेच चाललंय, महाराष्ट्रात तेच चाललंय, सगळ्या भारतामध्ये तेच चाललंय. अरे काय म्हणजे या देशात काय फक्त राजकारणात असलेल्या माणसाने जगायचं का? रस्त्यावरच्या फुटपाथ मध्ये कॉन्ट्रॅक्टरकडनं पैसे खाणारी ही माणसं, त्याच्यासाठी रोज फुटपाथ उकरणारी ही माणसं, यांना आपण आयडॉल करून बसलोय देशाचा आणि राज्याचा. मग असेच तरुण मरणार, एमपीएससी युपीएससी केलेले मरणार, शेतकरी मरणार, कलाकार मरणार, लेखक दिग्दर्शक, आर्ट डिरेक्टर काल एक मेला, सगळे मरणार. जे संवेदनशील आहेत, सर्जनशील आहेत, ते सगळे मरणार. आणि फक्त राजकारणाशी संबंधित लोक जिवंत राहणार. त्यांच्याबद्दल काय बोलायला जावं तर लोक ट्रोल करतायत. पण त्या सामान्य ट्रोल करणाऱ्या माणसांना हे कळत नाहीये की एक दिवस आपल्यावरती येणार आहे, आपल्या घरातलं कुणीतरी मरणार आहे. सुखी फक्त हे लोक राहणार आहेत या देशात आणि राज्यात. अगदी प्रवीण तरडेजी, या सगळ्यामध्ये समाज म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे. स्वप्नील लोणकरनं आत्महत्या केली आणि त्यानंतर हे सगळे प्रश्न उपस्थित झाले. या तरुणांना आता हजारो लाखो तरुण, प्रवीणजी तुमचं बोलणं ऐकतायत, महाराष्ट्रातले एमपीएससी करणारे लाखो तरुण तुमचं बोलणं ऐकतायत. या तरुणांना तुम्ही काय सांगाल? मी तुम्हाला एवढंच सांगेल, बाबांनो, अभ्यास करून आणि त्या आईबापांची अत्यंत कष्टाची स्वप्न पाहून तुम्ही इथपर्यंत आलाय. कुठल्या तरी फालतू सिस्टीमसाठी स्वतःचा अमूल्य जीव वाया घालवू नका. पेशन्स धरा आणि हा सगळा राग मनात साठवा आणि प्रशासकीय सेवेमध्ये जाऊन यांना उघडं पाडा. आत्महत्या नका करू. तुम्ही आत्महत्या केल्याने या गेंड्याची कातडी असणाऱ्या लोकांना काही फरक पडणार नाहीये. फरक पडलाय तुमच्या आई बापाला. तुमची आई रडतीये. ज्यांच्यासाठी तुम्ही ज्या सिस्टीमला कंटाळून आत्महत्या केली ते नवीन सत्ता, नवीन राजकारण, नवीन राजकीय मित्र करण्यामध्ये गुंतलेले आहेत. या पक्षातून त्या पक्षात उड्या मारून त्यांचं भविष्य सेटल करण्यात गुंतलेले आहेत. त्यांच्या नातेवाईकांना राजकीय पक्षांमध्ये आणून मोठं करण्यात गुंतलेले आहेत. तुम्ही कसलं त्यांना हे करताय? अरे पुण्याचं उदाहरण दिलं ना मी. काल गर्दी केली एका राजकीय पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला म्हणून ज्यांनी शिव्या दिल्या ते आज त्या पक्षाच्या कार्यालयात जाऊन गर्दी करूनच बसले होते, एकमेकाच्या मांड्याला मांड्या लावून. लाजा नको वाटायला यांना? तरुण मरतोय हे मजा करतायत. त्यामुळं बाबांनो, आपल्या आईबापाचा चेहरा एकदा डोळ्यासमोर आणा. काय नाही, आपल्या गोठ्यामध्ये बांधलेल्या गुरांचा चेहरा डोळ्यासमोर आणा. त्या गुरांच्या डोळ्यामध्ये पण पाणी आलं असेल, पण या माणसांच्या डोळ्यात येणार नाहीये. माहितीये का तुम्हाला? गावामध्ये स्वतःच्या अगदी प्रवीणजी, तुम्ही अतिशय पोटतिडकीनं आणि अतिशय संताप व्यक्त केलेला. या सगळ्यामध्ये सर्वसामान्यांना जागं होणं अतिशय गरजेचं आहे आणि जोपर्यंत गेंड्याची कातडी पांघरलेले राजकारणी आव आणताय तोपर्यंत काही साध्य नसल्याचा आक्रोश आणि संताप व्यक्त केलेला आहे प्रवीण तरडे. आणि प्रवीण तरडे जे तुम्ही साम टीव्हीशी बोललात त्याबद्दल धन्यवाद. यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त साम टीव्ही.